आजीच्या हातची जादू. नमस्कार मित्रांनो, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत इंडियन स्टार्टर, म्हणजेच आपले व्हेजिटेरियन काप. त्यामध्ये असणार आहे कच्च्या केळीचे, वांग्याचे आणि सुरणाचे क्रिस्पी असे काप. ते भाकरी, चपाती, वरण भात, कधी आमटी भात, कधी कधी भाजीच नको असेल ना तरीसुद्धा एक बेटर ऑप्शन आहे. मुळातच आपल्याला जे तोंडी लावायला एक ऑप्शन लागतं ना, जसं लोणचं पापडसारखं, तर त्यासाठी पण एक चांगलं ऑप्शन आहे हे. म्हणूनच आज आपण करणार आहोत कापांचे प्रकार. काप करण्यासाठी आपण काय काय घेतले सांगते तुम्हाला. आपण ना इथे कच्ची केळी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून ती पाण्यात ठेवून दिलेली आहे आणि ती पाण्यातच ठेवून द्या, जेणेकरून नाहीतर ना ती काळी पडू शकतात. त्यानंतर आपण ना काळी वांगी जी मोठी असतात ना ती बारीक गोल गोल कापून घेतलेली आहे आणि त्या बाजूला आपण सुरण कापून घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सगळ्या भाज्या. त्यानंतर आपण इथे घेतलेले आहेत मसाले. मसाल्यांमध्ये आपण फक्त आगरी मसाला, हळद आणि गरम मसाला इतकंच यूज करणार आहोत. त्यानंतर आपण इथे मीठ घेतलेलं आहे आणि घेतलेलं आहे तेल, आणि इथे आपण ना रवा आणि तांदळाचं पीठ हे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि आपण घालणार आहोत थोडासा मसाला, आणि आपण घेतलेलं आहे लसूण. इतकंच. पटकन कृतीला लावूया. सर्वात आधी आपण काय करणार आहोत, आपण ना ही कच्ची केळी घेतलेली आहे बघा, असे लांब लांब तुकडे करून त्याचे साल काढून लांब लांब तुकडे असे करून घेतलेले आहेत. आता आपण ना त्यात घालूया मसाले. अगदी झटपट आहे, पण तोंडी लावायला अगदी चविष्ट आहे. आपण थोडी हळद घालतोय, जशी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही घाला. त्यानंतर आपण घालतोय आगरी मसाला आणि थोडंसं गरम मसाला. आता घालूया चवीपुरतं मीठ. हे आता घालून घेतले. आता काय करायचं, आपण हे मिक्स करून ठेवायचंय. आपल्याला ना हे मॅरिनेट करून ठेवायचं. एक 15-15 मिनिटासाठी आपण हे असंच ठेवून देणार आहोत. बघा, हे छान असं मॅरिनेट झालेलं आहे. आता हे बाजूला करूया. त्यानंतर आपण घेतलेला आहे सुरणा. सुरणाला भरपूर अशी माती असते, तो व्यवस्थित साफ करून बऱ्याच वेळा पाण्यामध्ये, असं 5-6 वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आणि असे छोटे छोटे आम्ही तुकडे करून घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण घालूया थोडासा गरम मसाला, थोडा आगरी मसाला आणि हळद, आणि जाईल चवीपुरतं मीठ. आता हे सुद्धा मिक्स करून घेऊया. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, काहीही वेगळं आपण करत नाही आहोत. हे पण आपलं आता झालेलं आहे, हे पण आता बाजूला करून ठेवूया. आता सेम प्रोसिजर आपण वांग्यासाठी पण घेणार आहोत. थोडी हळद, त्यानंतर आपण घेतोय मसाला, आगरी मसाला. तुमच्याकडे जो साठवणीतला मसाला असेल ना तो मसाला तुम्ही यूज करा, ठीक आहे. त्यानंतर आपण घेतोय गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ. आता हे व्यवस्थित मिक्स करूया. चला, आता ना 15 मिनिटं तर झाली आहेत आपली. आपण काय केलंय, तवा ठेवलाय, तेल टाकलंय आणि त्यावर लसूण टाकलाय ठेचून. चला, तेल पण गरम झालंय. आता सगळ्यात आधी आपण काय करतोय, सुरण फ्राय करतोय. हे छान असं घोळून घ्यायचंय रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये.
आता आपण काय करणार आहोत, आपले सुरणाचे काप ना थोडे जाड आहेत, त्यामुळे ना ते शिजण्यासाठी ना आपण वरती झाकण देणार आहोत. एक 2-3 मिनिटांनी आपण पुन्हा पाहूया. आपण झाकण काढून बघूया. आता ना आपण पलटी मारायची. अशी एक एक करून सगळी पलटवून घ्या. आपल्याला छान अशी क्रिस्पी करायची आहे. हे तुम्ही संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता किंवा जेवणावर सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही खाऊ शकता. आता ही बाजू पण आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. पुन्हा आपण झाकण देणार आहोत. चला आता आपण ना झाकण काढून बघूया. हे पहा, आपलं सुरण ना मस्तपैकी शिजलेलं आहे. म्हणूनच कधी पण ना सुरण शिजवायचं असेल ना तर वरतून झाकण द्या. ते व्यवस्थित शिजतं आणि क्रिस्पी पण होतात. आता हे ना जरा बाजूला करून घेऊया, जेणेकरून ना त्यातलं जे एक्स्ट्रा तेल असेल ना ते बाजूला होऊन जाईल. आता ना आपण ही कच्ची केळी फ्राय करणार आहोत. तर सेम करणार आहोत. आपण पिठामध्ये घोळायचं आहे आणि आपल्याला तेलात सोडायचं आहे. सेम आपल्याला केळ्यांचे काप पण दोन्ही बाजूने क्रिस्पी असे फ्राय करून घ्यायचे. आपण ना आता ही पलटवून घेऊया. आपली एक बाजू मस्तपैकी शिजलेली आहे. आपली आता कच्ची केळी पण छान फ्राय करून झालेली आहे. आता ही पण 2 मिनिटासाठी अशी बाजूला करूया, कारण त्याचं जे एक्स्ट्रा ऑइल असेल ना ते असं खाली उतरून जाईल. आता आपल्याला करायचे आहेत वांगी फ्राय. आता वांग्याची फ्राय पण ना आपण सेम प्रोसिजर करणार आहोत. तांदूळ आणि रव्यामध्ये घोळायचे आणि फ्राय करायचे. तुम्ही पाहू शकता आपली वांगी फ्राय पण मस्तपैकी तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला सर्व करून देते. मंडळी, आपले वांग्याचे काप, केळीचे काप आणि सुरणाचे काप मस्तपैकी तयार झालेले आहे. संध्याकाळची भूक लागली तरी हे एक चांगलं ऑप्शन आहे, किंवा रात्रीच्या जेवणाला तोंडी लावायला सुद्धा एक चांगलं ऑप्शन आहे. तर नक्की घरी ट्राय करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला आमच्या रेसिपीज कशा वाटतात ते. चला तर आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय.